टाळ्या शिट्या आणि आरडाओरडा करायला अजिबात कंजूसी करू नका, तो झालाच पाहिजे. आजचा दिवस परत एक वर्ष येणार नाहीये. खाटेकर विरुद्ध दानिवली. सर ग्रामीणसाठी रिव्ह्यू एकच आहे ना, 5 ओव्हरच्या मॅचला बरोबर आपण एकच ठेवला होता. हा 5 ओव्हरच्या मॅच आहे. 1 ओव्हर इकडनं होईल, 2 तिकडनं आणि परत 2 इकडनं. यस, याची नोंद आपण घ्यायची आहे. सादिक सर, 1 ओव्हर इकडनं होईल, 2 तिकडनं होतील, परत 2 इकडनं. येस, तो थोडीशी दुरुस्ती, प्रत्येक ओव्हर नंतर एंड बदलला जाईल. येस, 5ही ओव्हरला एंड बदलला जाईल, याची नोंद आपण घ्या. हा 20 मिनिटामध्ये 4 ओव्हर नाही झाल्या तर 5व्या ओव्हरसाठी एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी घ्यायचा आहे आणि 30 सेकंदाचा काउंटडाऊन सुद्धा कंपल्सरी. मॅचला होते सुरुवात. पहिल्याच बॉलवर सिक्सर. पहिल्याच बॉलवर सिक्सर येताना पाहिला मिळतोय. मंगेश भोईर यांच्या बॅटमधून समोर बॉलिंगसाठी स्वप्नील बिराडे आपल्याला पाहिला मिळत आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा निघालेत खाटेकरसाठी. याही वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, फिल्डरच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. पहिले 2 बॉल 2 सिक्सर. धानिवलीकरांची काय जबरदस्त सुरुवात झाली आहे, परंतु खाटेकर सुद्धा काही कमी नाहीये. मुरबाड तालुक्यातील क्रिकेटमध्ये खाटेकरला सुद्धा एक मानाचं पान आहे आणि माझ्या मते ज्या वेळेला मोठी स्पर्धा येते ना, सगळ्यांनी एकत्र व्हायचं असतं, त्यावेळेला गावाच्या प्रतिष्ठेचा विषय निघतो. आणि गावासाठी एकत्र व्हायला हरकत काही नाही आहे. ज्यावेळेला गावाच्या नावाचा प्रतिष्ठेचा विषय येतो, सगळ्यांनी आपले मतभेद बाजूलाच ठेवायचे असतात. यावेळेला रिवाचा प्रयत्न परंतु बॉलर कमबॅक करताना पाहिला मिळत आहेत. स्वप्नील बिराडे. डॉट बॉल टाकला जातो आणि डॉट बॉल साठी टाळ्या आता पाठीमागच्या बाजूने यायला लागल्यात. वाह, दोन्ही गावं आली आहेत अख्खीच्या अख्खी. जे घरी मॅच पाहतात ते सुद्धा सपोर्ट करत असतील तिकडनं. आपलंही स्वागत. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु बॉल एका धावेसाठी दुसरीचा कॉल दिलाय. थोडासा उशिरा दिला होता, परंतु 2 रन तिकडेही कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. 14 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 1 सुरू आहे. 5 ओव्हरची असणारी मॅच आहे. ह्या ग्रामीण क्रिकेटचा थरार आहे. या क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळाडू तर महत्त्वाचे आहेत, परंतु समर्थक त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. जी काही ग्रामीण क्रिकेटमध्ये क्रेज आहे ती वेगळीच आहे. या समर्थकांना देखील असं वाटत असतं कधी एकदा मैदानात जातोय, आपल्या गावाला चीअर करतोय, टाळ्या वाजवतोय, आमचं गाव जिंकतं असं प्रत्येकाला वाटत असतं. मंगेश पुन्हा एकदा. यावेळेला अधुऱ्या मानाने स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर आलेत. हो, इकडे सेलिब्रेशन आता खाटेकरच्या खेम्यामध्ये होईल. विकेट. जरूर इकडे झाली होती, परंतु विकेट येते मंगेश भोईर यांची.
क्रिकेटचा खेळच असा आहे, टाळ्या वाजवायची संधी दोघांनाही मिळते. पहिल्या काही बॉलवर टाळ्या दानिवलीवाल्यांनी वाजवल्या आणि आता टाळ्या वाजवलेल्या आहेत त्या खाटेकरवाल्यांनी. आणि हे चालणार आहे अख्ख्या मॅचमध्ये, इकडून तिकडे तिकडून इकडे. मजा घेऊयात या क्रिकेटच्या खेळाची, वेगळाच आनंद असतो ज्या मैदानाच्या आतमध्ये साई भोईर दाखल होत आहेत आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी. यावेळेला लोअर फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर प्रयत्न केला जरूर परंतु बॉल नाही थांबला. बॉल गेला सीमारेषेच्या दिशेने, दुसरी रन घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. बघता बघता पहिली ओव्हर संपलेली आणि स्कोर झालाय आदर्श 11 दानिवली संघाचा 1 विकेट माघारी परतल्यानंतर 16 धावा दानिवली टीमच्या. अंतिम रात्र आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी देखील हळूहळू प्रेक्षकांची पावले या क्रीडानगरीच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बॉलिंगसाठी येत आहेत विपुल शिंगोळे. यानंतरची मॅच होईल प्रावी वॉरियर्स बालुक आणि त्यांच्या विरुद्ध मीत 11 जामगर. दोन्ही टीमच्या कॅप्टनने इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज राहायचंय. हरी भोईर आणि दुसऱ्या बाजूला साई भोईर बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल बिग हिट केलाय, बॉलची हवाई यात्रा, फिल्डर आहेत त्यांच्याच हातात बॉल जातोय, विकेटचं पतन. बाहेरचा बॉल ऑन साईडला खेचायला गेले, मग काय टायमिंग नाही झालंय, विकेट तिकडे आलेली आहे, चांगली कॅच पकडली गेली आणि आता मल्हारी भोईर दाखल झाले साई भोईर यांच्या जोडीला. दानिवली विरुद्ध खाटेकर अशी एक महत्त्वपूर्ण मॅच. मुरबाड तालुक्यातील टेनिस क्रिकेटच्या 2 महासत्ता एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आहेत आणि आणखीन एका महासत्तेच्या ठिकाणी म्हणजे वडवलीमध्ये 51 वर्ष अभिमानाची, परंपरेची आणि संपूर्ण टेनिस क्रिकेटला अभिमान असणारी स्पर्धा. धडाकेबाज ऑप्टमच्या बाहेर टाकला बॉल. यावेळेला थोडंसं लांबवरून खेळण्याचा प्रयत्न होता खरा मल्हारी यांचा. आणखीन एक चांगला बॉल तिकडे आलाय, डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीकरण डॉट बॉल वाईड यॉर्कर केला. यावेळेला थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न देखील त्यांचा तिकडे राहिला. धावसंख्या 16 वर स्थिरावली आहे. पहिले दोन्ही बॉल चांगले टाकलेले आहेत विपुल यांनी. यावेळेला पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, त्याला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न राहिला. येस, बायच्या स्वरूपातील रन कळवली जाते. येस सर, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 वरी धावसंख्या पाहायला मिळेल आपल्याला. काय विद्युत प्रकाश आहे, जबरदस्त. खूप कमी स्पर्धांमध्ये महाराष्ट्रात अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. लाईट्स त्यांचंही कौतुक आम्ही करू. धडाकेबाज आयोजन कमिटी, मैदान आता फुलून जायला लागलेलं आहे. वडवली गाव
क्रिकेटच्या रंगात रंगलंय. ओ हो हो, उसळी थोडीशी जास्त होती. बॉल पाठीमागे जातोय, नाही थांबलाय, अगदी वेगामध्ये. वाईट बॉल आहे आणि येतोय चौकार देखील जोडीला. पंजा. वाईटसाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. वाईटसाठी पडताळणी केली जाते पंचांकडून. मुरबाड तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव वडवली आणि वडवली गावामध्ये सुरू आहे पुन्हा एकदा धडाकेबाज 51व पर्व. मुरबाड ग्रामीण गटाची सेमीफायनल सुरू आहे. खाटेकर विरुद्ध दानिवली. हुकमी एक्का भरत शिंगोळे यांच्या खूप साऱ्या आठवणी या स्पर्धेच्या निमित्ताने आणि या स्पर्धेचा जर पाहिलं तर हा सेमीफायनलचा सामना सुरू असताना आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल कळवला जातोय. व्हाईट +4 या 5 धावा इकडे मिळतील. धावसंख्या पुढे जाईल. सर हा पंचांचाच रिव्ह्यू होता ना? येस. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने दुसरं षटक मार्गस्थ आहे. खूप चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. या वेळेला पुढे खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. फिल्डर आहेत तिकडे, थोडंसं दूरवरून येत आहेत. बॉलच्या दिशेने 1 रन कंप्लीट केली जाईल. दुसरीचा कॉल. चोवीस धावा धावफलकावर ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना दानिवली विरुद्ध खाटेकर अशी महत्वाची मॅच. यावेळेला उसळी होती. हुक करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल बराच वेळ हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न. वाह, चांगले एफर्ट्स तिकडे दाखवलेले आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. फेकी केली तोपर्यंत 3 रन कंप्लीट देखील केलेले आहेत. सगळं काही लाजबाब. फटका चांगला, फिल्डिंग चांगली आणि रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढीच चांगली. 27 धावा धावफलकावर
5 ओव्हरच्या मॅचमध्ये किती रन होणार याची चर्चा आहे. प्रेक्षकांनी मैदानाच्या दिशेने यायला सुरुवात केली आहे. यानंतर भालूक वर्सेस जामगर म्हणजे त्याही दोन गावांचे समर्थक या ठिकाणी यायला लागलेत. गावाच्या गावात या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. फुल टॉस त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय. बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने, परंतु फिल्डर आहे तिकडे. एक रन कंप्लीट होईल. दुसरीचा कॉल त्या ठिकाणी दिला जाईल. 2 धावा तिकडे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 29 धावा, 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. दानिवली टीम, आदर्श 11 दानिवली. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. यानंतर प्रावी वॉरियर्स भालूक विरुद्ध मीथ 11 जामगर असा सामना पाहायला मिळेल. खाटेगर संघ विरुद्ध दानिवली. फुल टॉस, स्लोअर फुल टॉस होता. त्याला सीमारेषेच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न केलाय फिल्डरचा प्रयत्न, परंतु बॉल कुठे थांबतोय? तो सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4. वर्चस्व राहिलंय. दुसऱ्या बाजूला खाटेगर हाही एक बलाढ्य संघच आहे, त्याच्यामुळे मजा येणार आहे ही मॅच पाहण्यासाठी. 70 स्पोर्ट्सवर देखील प्रेक्षक आमच्याबरोबर जुडले गेलेत आणि अगदी काल सकाळी 5:30 वाजेपर्यंत सुद्धा ते जुडले गेले होते. म्हणजे आज सकाळी, माफ करा. व्यावसायिक गटाचं क्रिकेट काल रात्रभर आपण पाहिलं आणि आज देखील दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल. ग्रामीण गटांमधील दोन्ही समोर खेळायला गेले. यावेळेला थोडासा मागे होता बॉल, त्याला लॉंगॉनच्या फिल्डरच्या दिशेने खेळले. तिकडे 1 रन मिळेल. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे. 34 धावा धावफलकावर. 5 ओव्हरची मॅच आहे. ग्रामीण क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे, कारण बोरशेती ज्या दिवशी होती, गोरसई वगैरे, तर एवढी प्रचंड गर्दी देखील पाहायला मिळत होती. आजही गर्दी कमी होणार नाही आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या सुट्टी आहे. त्याच्यामुळे आज क्रिकेट रसिक ऑफिसवरून आल्यानंतर आपलं जेवण करून इकडेच दाखल होणार आहे. आजची रात्र क्रिकेटवाली, वडवलीवाली, धडाकेबाजवाली. रिवर्स अल्टी पलटी, मल्हारीच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. कल्टी, सिक्सर. तयारच होते आणि मग काय, बॉलला फेकून दिलं सीमारेषच्या पलीकडे. हो हो, बॉलवर नजर ठेवतायत कसा गेलाय, आणि बॉलही तिकडे, तो एक बांबू आहे, त्या बांबूला बॉल आदळला. या षटकाराने धावसंख्या पुन्हा पुढे गेली आहे. चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते आहे टीम आदर्श 11 धानिवली. टाळ्यांचा गजर त्यांच्या खेम्यामधून आता व्हायला लागलाय, परंतु त्याच टाळ्या खाटेकरच्या खेम्यामधून यायला देखील वेळ लागणार नाहीये, परंतु त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ओव्हर नंबर 3 म्हणजे पहिल्या
15 बॉलचा खेळ झालाय, 40 झाल्यात, अजूनही 15 बॉल बाकी आहेत. अशाच रन आल्या तर 80 सुद्धा होऊ शकतात. यावेळेला फाईन लेगच्या क्षेत्रात खेळलाय, आखूड टप्प्याचा बॉल, त्याला दिशा दिली आहे. फिल्डर मात्र तिकडे पोहोचतायत अतिशय तत्परतेने आणि 2 रन तिकडे कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 42 वर गेलेली आहे. 2 विकेट माघारी परतल्या, त्याचा दबाव आता हटवलाय. साई खेळतायत 12 वर, मल्हारी खेळतायत 10 वर. जोडी आता जमायला लागली आहे. दोघांनी खेळलेत 5-5 बॉल. मुरबाड शहापूरचा वर्ल्ड कप म्हणून देखील पाहिलं जातं या स्पर्धेकडे आणि 51 वर्षाची परंपरा. भारतातील रथी महारथी ज्या मैदानात खेळून गेलेल्या आहेत, सर्वच दिग्गज खेळाडूंनी वडवली गावामध्ये दाखल होताना पाहायला मिळालंय आपल्याला. कालच्या रात्री देखील ते आपण पाहिलं. यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता, जास्त सफल झाले होते. 1 रन तिकडे कंप्लीट, दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 रन देखील तिकडे कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 44 वर जाईल ही धावसंख्या. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. इकडलं मैदान, इकडली खेळपट्टी, इकडलं आयोजन, इकडलं नियोजन, इकडल्या ट्रॉफीज, इकडलं लाईव्ह कव्हरेज, इकडल्या सगळ्याच गोष्टींची चर्चा होते. पारितोषिकांची चर्चा होते, प्रेक्षकांची चर्चा होते, चर्चा आयोजकांची सुद्धा होते. असं हे गाव वडवली. आणि आमचं या वडवली गावाशी देखील आयुष्यभराचं नातं जोडलं गेलं. एक वेगळे ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत वडवलीकरांचं आणि आमचं देखील. या वेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु फिल्डर आहेत तिकडे, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. फुल टॉसला योग्य दिशा नाही देऊ शकले. विकेट. खरी, परंतु योग्य टायमिंग नाही झालं आणि त्याच्यामुळे विकेट आली आहे. धक्का बसतोय. आणखीन एक चांगली बॅटिंग मल्हारीने केली. मल्हारीने काही चांगले फटके देखील खेळले, परंतु दिशा देण्याच्या प्रयत्नात विकेट देखील आली. एक चांगली कॅच तिकडे पकडली गेली. धक्का बसतोय. धावसंख्या 44 आणि ओव्हर झालेल्या आहेत त्या 3 ओव्हर संपल्यानंतर 44. T20 विश्वचषक सुरू आहे, परंतु आमचं त्याच्यापेक्षा जास्त लक्ष इकडे आहे, कारण आमच्यासाठी विश्वचषक हाच आहे. धडाकेबाज. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 44 झालेले आहेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. रस्त्यावर गाड्या पार्क करणाऱ्यांना विनंती आहे, बाजूला पार्किंगमध्ये बरीचशी जागा आहे, तिकडे पार्क करायची आणि तिकडनंच मॅचचा आनंद घ्या. सगळ्यांना विनंती आहे, कळकळीचं आव्हान आहे, कारण आता प्रचंड गर्दी होणार आहे इकडे. हो, पहिला बॉल स्वप्नील आले. टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न फॉलो केलं त्यांना. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल आल्यावर सुद्धा मात्र खाटेघरच्या समर्थकांच्या टाळ्या वाजायला लागतायत. हे आपल्या गावासाठी आहे, आपल्या गावासाठी आहे. गावाच्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं आहे. तुमचं प्रोत्साहन मात्र त्यांची ऊर्जा वाढवत असतं आणि त्याच्यामुळे प्रेक्षक देखील तेवढेच महत्त्वाचे असतात. यावेळेला फुल टॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. बॉल कव्हर्सला गेलाय. 1 रन कंप्लीट. धावसंख्या पुढे गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे. स्वप्नील यांचं चांगलं कमबॅक पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये थोडेसे महागडे राहिले होते, परंतु त्यांनी विकेट घेतली होती. डावाची सुरुवात लगातारच्या 2 षटकारांनी केली होती मंगेश भोईर यांनी, परंतु स्वप्नील यांनी त्यानंतर केलेलं कमबॅक. ते स्वप्नील मात्र आता बॉलिंगसाठी आहेत. धावसंख्या झाली ती 45. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. बॅक फुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिकडे आणि तैनात ठेवला होता तिकडे क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग केली आहे. 1 रन कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने पुढे. 1 रन जरी आला तरी ते खाटेकरसाठी परवडण्यासारखं आहे आणि दुसऱ्या बाजूला दानिवलीचा प्रयत्न हाच असणार आहे. काही मोठे फटके या अंतिम टप्प्यात येऊन हे आव्हान कुठेतरी 65-70 पर्यंत नेण्याचा प्रयत्न त्यांचाही असेल. नो डाऊट की 60च्या पुढे गेली तरी एक चांगली धावसंख्या उभारली जाईल खरी, कारण रात्रकालीन सामने आहेत. या वेळेला फटका फसलाय. डबल माइंड होते स्ट्रोक खेळायच्या वेळेला आणि हो
कॅच मात्र इकडे सुटली जाते. एक रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि ओ रनआउटच्या स्वरूपात विकेट येते. थोडेसे कमी कॉलकडे लक्ष नाही पाहायला मिळालं तिकडे आणि त्याच्यामुळे विकेट. 29, 28, 27, 26, 25. ऑप्शनच्या जास्त बाहेर करण्याचा प्रयत्न यावेळेला राहिला होता. क्रिकेट रसिकांची पावले इकडे येऊ लागलेली आहेत. शेवटचा दिवस आणि धडाकेबाज हे समीकरण आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. याही वेळेला कोलोडाप्याचा बॉल त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु फिल्डर येत आहेत. एक रन कंप्लीट. दुसरीचा कॉल परंतु थांबवलाय. वा काय बॉलिंग केली आहे या ओव्हरमध्ये. केलंय कमबॅक आणि फक्त 5 रन खर्च केले स्वप्नील यांनी या ओव्हरमध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. स्कोर झालाय 49. ओव्हर संपलेले आहेत. त्यांचं विशेष कौतुक. आणि आता जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. शेवटची ओव्हर पहिल्या डावातील सेमीफायनलचा सामना धडाकेबाज. 70-70 स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत असणार आहे. लगातो 6 बॉल 70-70 बॅट चर्चेत आहे. 70-70ची जी क्रीडा साहित्य आहे ती सातत्याने भारतभर चर्चेत आहेत, लोकप्रिय आहेत आणि या स्पर्धेसाठी देखील विशेष योगदान त्यांचंही पाहायला मिळत आहे. नेरुळगावमध्ये वनमंत्री चषक ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येणार आहे आणि याही स्पर्धेचं विशेष आकर्षण सगळ्यांना असणार आहे. ठाणे रायगड मॅच देखील पाहायला मिळेल. आवर्जून संपर्क साधा आमचे समालोचक मित्र कुणाल दाते यांच्याशी. फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. पन्नास धाव फलकावर पूर्ण होत आहेत. 5 बॉल अजूनही बाकी, परंतु अर्धशतक धावसंख्येचं झालंय. आदर्श 11 दानिवली. प्रवीण आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रवीण भोईर, सागर राणे टीमचे कॅप्टन आहेत. प्रवीण भोईर, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. आकर्षक अशी केश रचना देखील पाहायला मिळते. एक विविध विशेष हो नानिवलीचे हार्दिक पांड्या
यावेळेला समोर उडवलाय. वा, ओव्हर पिच होता आणि मग काय बॉलवर हवाई यात्रा करायला लावली या बॉलला. सिक्सर. आहेत आणि कॅप्टनला धाव संख्या थोडीशी पुन्हा एकदा खाली येत होती, तिला पुढे पाठवण्याची कामगिरी केली आहे प्रवीण भोईर. धाव संख्या पुढे गेली आता अब तक 56. या गावाच्या क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे. ओ, लोअर फुल टॉस. मग काय तुटून पडले तिकडे प्रवीण. हार्दिक पांड्या स्टाईल मध्ये येतोय त्यांच्या बॅट मधून. सिक्सर. कमबॅक करावं लागेल. आता धावफलक सुसाट वेगात निघालाय. धाव संख्या झाली आहे ती 62. काही बॉल बाकी आहे. पहिला सुपर डुपर हिट सामना. यानंतरच्या दोन्ही कॅप्टनना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचंय. जामगर विरुद्ध भालूक. महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे, परंतु आवाज आरडाओरडा हे आजच्या दिवसात, आजच्या रात्रीच आपल्याला पाहायला मिळेल. मजा घेऊयात क्रिकेटच्या खेळाची. धडाकेबाज. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डर तिकडे पोहोचतायत. एक रन कंप्लीट करतायत. दुसरीचा कॉल दिलाय अतिशय जलद गतीने, परंतु थ्रो चुकीचा होता. बॅकअप होतं म्हणून 2 वरच समाधान मानावं लागलं, अन्यथा आणखी काही रन येऊ शकले असत्या. धावसंख्या आता 64 वर गेली आहे. खाटेकर विरुद्ध दानिवली. आता या दोन्ही टीम सुद्धा एकमेकांच्या, सगळ्या टीम एकमेकांचे चांगले मित्रच असतात, परंतु मैदानात गेल्यावर त्यांना एकच माहिती असतं, आम्हाला जिंकायचंय, आम्हाला आमच्या गावाचं नाव करायचंय. मित्र म्हणून आपण बाहेर गेल्यानंतर एकत्र चहा पिऊ, परंतु आता आमचं गाव जिंकलं पाहिजे. हो, चांगल्या ठिकाणी बॉल टाकलाय. पॉईंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिला होता खरा, आणि 1 वरच समाधान मानावं लागेल. तिकडे धावसंख्या 65 वर गेली आहे. सनी कमबॅक करतायत. रन तर 16 आल्या त्या ओव्हरमध्ये. पाहूयात सागर कशा प्रकारची साथ देत आहेत. प्रवीण यांनी मात्र थोडीशी उशिरा गेले मैदानामध्ये, परंतु गेल्यानंतर आपल्या टीमसाठी जलद गतीने धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. ओ हो हो, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतो. इकडे शेवटच्या क्षणी लेटकट करण्याचा इरादा तिकडे होता. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे बॅटिंग टीमने. हा वाईड आहे की नाही याकरता. हा बॉल योग्य होता. ओ हो हो, वाह, चांगला बॉल पहिला मिळाला. पहिला डाव संपतोय. धाव संख्या झाली आहे ती 65 झालेली आहे. 66 करायच्या आहेत, म्हणजे मॅच 50-50 असणार आहे. दोन्ही टीमला संधी असणार आहे. दानिवली विरुद्ध खाटेकर ही मॅच रंगेल चांगलीच. आणि आता हे पहिल्या डावामध्ये आपण पाहू शकता, मंगेश भोईर यांच्या धडाकेबाज सुरुवातीलाच 5 बॉलमध्ये 14, त्यानंतर साई यांच्या 14, मल्हारीच्या 14, कॅप्टन प्रवीण यांच्या 16, आणि त्याच्या जोरावर रन झालेल्या आहेत त्या 65. विजयासाठी करायच्या आहेत त्या 66. बॉलिंगमध्ये स्वप्नील यांनी 2 ओव्हर टाकल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. 21 रन दिल्या, 1 विकेट घेतली. विपुल यांनी 1 ओव्हर टाकली, 12 रन दिल्या, 1 विकेट घेतली. ऋतिक वाघ 1 विकेट, 1 ओव्हर टाकली, 15 धावा, 1 विकेट. आणि सनी यांचं शेवटच्या षटक थोडं महागडं राहिलं. 1 ओव्हर 16 रन, विकेट नाही. आणि पहिली विकेट 14 वर, दुसरी 16 वर, तिसरी 44 वर आणि चौथी 47 वर. 65 झाल्यात, 66 करायच्यात. 1 डाव संपला. दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहोत, आणि या ठिकाणी आगमन होत आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक स्पर्धा करणारं पंच आणि पंच पॅनल जय पवार पॅनलचे सर्वा. आणि सध्या
आणि महाराष्ट्रात सध्या ज्या जीत फार्म हाऊसची चर्चा सुरू आहे त्या फार्म हाऊसचे सर्व अजय पवार यांचं आगमन झालेलं आहे. चला टॉस साठी यायचंय. पंडू तात्या शिंगोडे यांना विनंती असेल आपण इकडे यायचं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि कॅप्टन जामगरचे कॅप्टन यायचंय. जामगर कॅप्टन. टॉस केला जातोय. सेमीफायनल नंबर 2 मुरबाड ग्रामीण गट भालूक विरुद्ध जामगर दोन्ही बलाढ्य टीम आहेत. त्यांच्यामध्ये केला जातोय टॉस. हेड कॉल केलाय आणि यस टेल आलेला आहे. टॉस जामगरच्या बाजूने गेलेला आहे. जामगर टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? कितव्यांदा या स्पर्धेची सेमीफायनल गाठली आहे आणि कसं वाटतं धडाकेबादची सेमी खेळताना? फिल्डिंग आम्ही फिल्डिंग करू आणि 2-3 वर्षानंतर आम्हाला एंट्री भेटलेली आहे. पण आम्ही क्वालिफायर केलेले या धडाकेबादमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे का मॅच इथल्या खूप सुंदर असतात आणि कट टू कट मॅच होतात. प्रत्येक मॅच कोणीही बघा कुठेही बघता आपला मुरबाड असो शहापूर असो ठाणा असो सगळीकडे भिवंडी असो इथल्या मॅच धडाक्याच्या म्हणजे आवर्जून बघतात लोक. त्यासाठी सर्वांसाठी मी आता असं एकच गोष्ट बोलतो ही आमच्या गावाची सर्व पब्लिक आलेले यांच्यासाठी मी 2 शब्द अजून बोलून का हारो जिंको ही गेम आहे. धन्यवाद. धन्यवाद. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. भालूक बॅटिंग करायची किती रन बनवण्याचा प्रयत्न असेल आणि त्याचबरोबरीने कितव्यांदा गेलात सेमीला? 50+ धावांचं करण्याचा प्रयत्न करू आणि मागील वर्षी आम्ही विजेतेपद पटकावलं होतं आणि ह्यावर्षी सेमीफायनलला गेलो आहे. तोच परफॉर्मन्स कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू व फायनलमध्ये जाण्याचा प्रयत्न असेल. मागील वर्षीचे चॅम्पियन आहेत. या वर्षीसाठी शुभेच्छा जामगर आणि त्याचबरोबर भालूक यांना सुद्धा. मॅच दुसऱ्या डावात गेली आहे. मजा येणार आहे. धानिवली विरुद्ध खाटेकर मॅच पाहिला. परंतु आमंत्रित करतोय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक आमचे सिनियर समालोचक गेली कित्येक वर्ष महाराष्ट्राच्या समालोचन क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारे आणि पिंपरखेड गावचे माजी सरपंच माजी तंटामुक्ती सदस्य आणि त्याचबरोबरीने अलंकारित शब्दांचा बादशहा नरेश ढोमे सर. थँक्यू. चेंडू आकाशामध्ये आणि याच बरोबर पहिल्या चेंडूवरती पहिलं यश. पहिला फलंदाज शून्यावर बाद विनायक.
गौरवशाली परंपरा, वैभवशाली परंपरा, गावच्या लौकिकास भर टाकणारी परंपरा धडाकेबाज चषक 2026 वडवली. आजचा अंतिम सोहळा काल रात्रीच्या सत्रामध्ये, म्हणजे काल म्हणण्यापेक्षा आज सकाळी आपण पहाटे फायनल बघितली जी ऑल इंडिया ओपन पूल मधील, आणि आता आपण बघणार आहोत सेमीफायनल. मुरबाड ग्रामीण विभागातील 2 सेमीफायनल, 1 फायनल, आणि त्याच्यानंतर ओपन ग्रामीण विभागातल्या 2 सेमीफायनल, 1 फायनल, अशा 6 मॅचेसचा तडका आज इथे लागणार आहे. जन्म आलो साचे जे फळ झाले त्याचे, तुम्ही सांभाळिले संती भय निवारिले पंथी, कृताकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुका म्हणे काळ आता करू शके ना बळ. वाईट चेंडू असेल, धावसंख्येला सुरुवात होणार आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षकांचं सातत्यानं धडाकेबाज क्रिकेट स्पर्धेला प्रेम मिळालेलं आहे, जे यावर्षी देखील सातत्याने मिळते. नवनवीन फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये बघायला मिळतात. मुरबाड ग्रामीण, मर्यादित, ओपन ग्रामीण, त्याच्यानंतर आता ऑल इंडिया ओपन पूल देखील या स्पर्धेमध्ये होतोय, आणि देशभरातले खेळाडू या मैदानामध्ये खेळायला उत्सुक असतात. तर यावर्षी अशीच एक रंगलेली स्पर्धा आज मात्र आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे. प्रवीण गोलंदाज, ऋतिक स्ट्राईक एंडवर. आखूड टप्प्याचा चेंडू पंच केला, तिथे चेंडूला कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे, अडवेल तर 1 धाव मिळणार आहे. फलकावरती धावांची संख्या 2, गडी बाद झालेत 1. तर JB11 अर्थातच जय बजरंग खाटेघर विरुद्ध आदर्श 11 धानिवली. 2 बलाढ्य संघ, मुरबाड तालुक्यातील बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत. त्यामुळे सगळ्या मुरबाड तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं या मॅच कडे. डाव्या हाताचा फलंदाज स्वप्नील, डावेष्टीच्या बाहेर चेंडू असेल, आणि एक चांगला चेंडू ठरतोय. थोडासा शफल होत स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता इथे फलंदाज स्वप्नीलचा. पंच सादिक राजापूरकर सर यांच्याकडे त्यानं थोडंसं प्रश्नार्थक नजरेनं बघितलं, मात्र पंचांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही, आणि एक निर्धाव चेंडू आलेला आहे. विजयाचं समीकरण आपल्या समोर आहे. धावा बनवायच्या आहेत त्या एकूण 66. 5 षटकांमध्ये 66 धावा. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, यस, अक्रॉस द बॅट, जमिनीचा समांतर खेळला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचेल. खराब क्षेत्ररक्षण, परत अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे, मात्र तब्बल 3 धावा एव्हाना पूर्ण होतील. चांगली संधी होती. या 3 धावांच्या बरोबरीनं धावफलक पुढे पोहोचणार आहे. पहिलं षटक सुरू असताना 5 जय बजरंग खाटेघर, मुरबाड तालुक्यातील दोन्ही संघ. खरं तर अनेक स्पर्धा होतात. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सातत्यानं दर्जेदार स्पर्धा खेळाडूंसाठी आणते. अनेक गावांमध्ये चांगल्या प्रकारचं आयोजन होतं या तालुक्यामध्ये. त्यामुळे क्रिकेटची एक वेगळी परंपरा मुरबाड तालुक्याने निर्माण केलेली, ती जोपासलेली आहे. सन्मान्य सोमनाथजी खाटेघरे, विभाग प्रमुख शिवसेना यांची उपस्थिती इथे लाभते. मनपूर्वक स्वागत. हो, चांगला फटका इथे, चेंडूला ड्राईव्ह केलं तो ऑन ड्राईव्ह, आणि धावा मिळताय 4. प्रतिम फटका, ऋतिकच्या बॅटमधून 4 धावा. पहिल्या षटकामध्ये थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र या अडचणींवरती मात करत ऋतिक आणि स्वप्नील या दोघांनी एक नवा स्कोर इथे स्टँड केलाय. वाईडिश मिड ऑफ तयार आहे, तिथे धाव मिळण्याची शक्यता नाही. षटक संपेल आणि जय बजरंग खाटेघरे याबरोबरच 9 धावा पूर्ण करतील. 1 गडी बाद. पहिल्या षटकाची समाप्ती.
ओम साई हॉस्पिटलचे डॉक्टर गणेश भोईर सरांचं आगमन, मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. 24 चेंडू आणि 57 धावा. खरं तर विजयाचं समीकरण आपण जर ठेवलं तर जवळपास 13 धावा, 13 धावांच्या पुढेही धावांची सरासरी हवे 66 धावा बनवायच्या आहेत. तर 13.40च्या सरासरीने धावायचं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता आस्किंग रन रेट 14 14.5च्या पुढे गेलेला बघायला मिळेल. एंड बदलला जाणार आहे. 20वा रिसॉर्ट एंड कडून गोलंदाजी सुरू होईल. नवीन गोलंदाज सागर. या क्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न. बोट आकाशाकडे पंचांचं. दुसरा धक्का बसेल. स्वप्नील लेग बिफोर विकेटचा शिकार. 29. मधल्या स्टंपच्या समोर सापडलेलं आहे. पंचांना मला वाटतं फार वेळ लागला नाही तिथे बघायला. लेग बिफोर विकेट. सन्माननीय डॉक्टर रामचंद्र भोईर सर उपस्थित होत आहेत. ओमसाई हॉस्पिटल सरळगाव. मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. दुसरं षटक सुरू झालंय. सागरनं पहिल्या चेंडूवरती यश मिळवलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये देखील प्रवीणनं पहिल्या चेंडूवरती यश मिळवलं होतं. दोन्ही षटकांची सुरुवात ही जय बजरंग खाटेघरसाठी थोडीशी खराब राहिलेली आहे. शून्यावरती त्यांनी पहिल्या चेंडूवरती फलंदाज गमावलेले आहेत आणि आता पुढे अधिक मोठं संकट आहे. ऋतिक आणि कुमार ही जोडी मैदानामध्ये आहे. तर सागरचा कसा सामना करताय ते बघूया. अत्यंत सुंदर प्रकाश योजना या स्पर्धेमध्ये. खरं तर कौतुक झालं पाहिजे. दिवस रात्र गेली 7 दिवस हा थरार आपण अनुभवलेला आहे. याबरोबरच या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर झालेला आहे पण धावा मिळण्याची शक्यता नाही. फॉलो थ्रू मध्ये अडवेल गोलंदाज सागर. धावा या षटकातून अजून नाही. धावा तिथेच आहे 9. जेवढे डॉट बॉल येणार आहेत ना तेवढा पुढच्या चेंडूवरती प्रेशर पडणार आहे. तेवढा पुढच्या चेंडूवरती अधिक धावांची अपेक्षा लागणार आहे. फलंदाज कुमार जय बजरंग खाटेघरचा. वाह, सुंदर फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाही अडू शकत. उतुंग टोलेजंग लांब लचक षटकार. भयानक आहे. लॉफ केला होता चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून आणि परफेक्ट शॉट होता. टायमिंग चांगलं होतं. लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 15 धावा, 2 गडी बाद. कुमार या स्कट जरूर आहे. नो चान्स. स्लिप कडून निसटलाय चेंडू. आउटफील्ड वेगवान आहे. तिथे धावा 4 आहेत. मिलिंदची घरत हे अतिथी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती, अतिथी कक्षामध्ये या. यस, उजव्याच्या बाहेर होता चेंडू. वाईडची घोषणा इथे येते. एक अतिरिक्त धाव फलकावरती लागली जाते आणि धाव फलकावरती 20 धावा. 2 बाद 20 अशी स्थिती आहे. जय बजरंग खाटेघर संघाची पहिल्या षटकामध्ये थोडेसे मागे होते. या षटकामध्ये काही धाव आलेले आहेत. पहिली सुरुवात चांगली नव्हती षटकामध्ये. ओ हो 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 हो, इथे त्रिफळा उद्ध्वस्त होईल. दुसरा फलंदाज खाटेघरनं गमावला. या षटकामध्ये एकूण 3 विकेट. 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13. आहेत तुमच्याकडं. फलंदाज बाद झाल्यानंतर 30 सेकंदामध्ये तुम्हाला सीमारेषेच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे नवीन फलंदाजाला. आणि त्यामुळं आपण T20 क्रिकेटमध्ये 1.5 मिनिटाची वेळ बघतो. वन डे क्रिकेटमध्ये ती 2 मिनिटाची आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये ती 3 मिनिटाची वेळ आहे. इथे फक्त 30 सेकंद आहेत तुमच्याकडे, म्हणजे अर्धा मिनिट आहे. अर्धा मिनिटाच्या आत तुम्हाला सीमारेषेच्या आतमध्ये पोहोचायचंय आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला अजून अर्धा मिनिट लागू शकतो. तर 1 मिनिटामध्येच तुम्हाला
विकेटवरती पोहोचायचंय. खरं तर T20 क्रिकेटमध्ये 1.5 मिनिटामध्ये तुम्हाला पंचांकडून गार्ड घ्यायचा आहे, म्हणजे खेळायला तुम्हाला तयार व्हायचंय. हा 1.5 मिनिटाचा वेळ म्हणजे तुम्ही आलात तिथं रेंगाळत बसला असं नाहीये. तुम्हाला गार्ड घ्यायचा आहे पंचांकडून, बॉल खेळायला तयार राहायचंय. नाही पोहोचला तेवढ्या वेळेत तर टाइम आउट दिला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मागच्या काही वर्षात आपण पाहिला होता शकीब अल हसनला. यास अर्थात त्याने विकेट मागितली होती टाइम आउटची, भरपूर ट्रोलिंग केलं होतं लोकांनी त्याला, पण जो नियम आहे तो नियम आहे. त्यामुळं इथे 30 सेकंदामध्ये तुम्हाला सीमारेषेच्या आतमध्ये पोहोचायचंय. 20 धावा, 3 गडी बाद. विपुल नवीन फलंदाज, उजव्या यष्टीच्या बाहेर आहे चेंडू. इथे डॉट येईल, निर्धाव येईल. 11 धावा या षटकामधून. मात्र सागरनं 2 विकेट काढलेले आहेत. शेवटचा चेंडू आपण स्क्रीनवरती बघू शकतो, गुडलेंथ होता, उजव्या यष्टीच्या बाहेर होता आणि खरं तर लांब होतं, शरीरापासून लांब खेळ, स्क्वेअर ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता फलंदाजाचा. फसला. षटक 2 संपलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती 20 रन, 3 बाद 20, तर 18 चेंडू आणि विजयाचं समीकरण 46 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 चेंडू 46. आदर्श 11 धानिवली संघ थोडीशी मजबूतीमध्ये आहे, कारण 3 विकेट त्यांनी काढलेले आहेत. धावा 20 असतील किंवा विजयासाठी अजून 46 धावा आवश्यक आहे, या कधी ओलांडला जाऊ शकतात. मंचावरती अतिथींना आपण बघतोय, सातत्यानं धडाकेबाज चषक यशस्वी करणाऱ्या ग्रामस्थांचं कौतुक झालं पाहिजे. ज्या पद्धतीनं ते गेले 51 वर्ष स्पर्धा उभी करतायत. महाराष्ट्रामध्ये 50 वर्ष पूर्ण करणाऱ्या मला वाटतं 2च स्पर्धा आहेत, मकर संक्रांत चषक निळजे आणि धडाकेबाज चषक वडवली. यस, चांगला फटका आहे. लॉंग ऑफ कडे 1 धाव या ठिकाणी येऊ शकते आणि धाव फलकाला आकार मिळेल 21. 3 बाद 21. प्रवीण दुसरं षटक पुन्हा एकदा प्रवीणकडे दिलेलं आहे. प्रवीणनं पहिलं षटक टाकलं होतं, 9 धावा देत 1 गडी बाद केला होता. व्हेरी फर्स्ट बॉल, सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती प्रवीणनं यश मिळवून दिलं होतं. या षटकामध्ये पहिल्या बॉलला त्याला यश मिळालं नाही. पाहायचे पुन्हा एकदा फलंदाज विपुल समोर आहे, अजून खातं खोलायचं विपुलला. उजव्या यष्टीच्या बाहेर, तो वाईड आहे. 1 अतिरिक्त धाव इथे येऊ शकते. फलकावरती 22. जो वेग पाहिजे होता खरं तर पाठलाग करत असताना, कारण पाठलाग करताना सरासरीच्या मागे राहिले की थोडासा प्रेशर वाढत जातो, मग मोठ्या फटक्या खेळण्याचा दबाव येतो. त्यामुळे तो दबाव घ्यायचा नसेल तर सरासरीच्या जवळ जाणं जास्त अपेक्षित आहे. 14 धावांचे सरासरी. अक्रॉस द बॅट, जमिनीच्या समांतर मिड विकेटला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तात्काळ. 1च धाव मिळू शकते. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलेलं या पूर्ण इनिंग मध्ये, या 3 षटकामध्ये, अगोदरच्या 2 षटकामध्ये देखील. त्यामुळे धावा अडवलेल्या आहेत आणि जितकं चांगलं क्षेत्ररक्षण होतं तेवढ्या अधिकच्या धावा, अधिकचे एफर्ट्स फलंदाजांना द्यावे लागतात, कारण त्यांच्या धावा तिथे अडवलेल्या असतात. 23 धावा, 3 गडी बाद. जय बजरंग खाटेकर. या हवेमध्ये चेंडू आहे, मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून जाईल. ओ हो, क्षेत्ररक्षक तिथे थोडासा गोंधळला आणि डीप लॉंग ऑफला 4 रन. काय चेंडू अडवायला, पण 4 धावा इथे मिळालेल्या आहेत. ही गोंधळाची स्थिती अडचणीत आणू शकते संघाला. 27 धावा, 3 गडी बाद. बाहेरची कड आहे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक नाही थ्रो करू शकत तो, कारण बॅकअप नाही पुढे, गोलंदाज पोहोचू शकत नाही कव्हरसाठी, आणि इकडे डीप मध्ये मिड विकेट आहे, डीप मध्ये लॉंग ऑन आहे. त्यामुळे त्यांच्या भरोशावरती तो एस्टनवरती नाही फेकू शकत चेंडूला. तुम्ही बघा कसा अडवला त्यानं, पण इथे अगदी पोझिशन मध्ये होता तो, त्याला फेकायचाही होता स्टंपवर, पण बघितलं की कव्हर नाही पुढे, आणि त्यामुळे जास्त रिस्क घेणं इथे परवडणार नाही. डॉट बॉल महत्वाचा आहे. अधिकची रन त्या बॉलवरती जात असेल तर त्याचा तोटा निश्चित पुढे होऊ शकतो. 14 चेंडू 39 असं समीकरण आहे. 3रं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा प्रवीण. वाह वाह वाह,
थोडासा हरकत करणारा चेंडू होता. टप्पा टाकला, पुढ्यात टप्पा टाकला होता खरं तर ऑफ स्टंपवर आणि थोडासा बाउन्स मिळाला. हलकेसी स्विंग होता चेंडूमध्ये, थोडासा बाहेर निघाला, कट होता चेंडूमध्ये आणि त्याचा फायदा निश्चित गोलंदाजाला मिळालेला आहे. निर्धाव ठरेल. चेंडू षटक क्रमांक 3 सुरू असताना मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात आहेत फलंदाज, मात्र सातत्यानं रोखण्याचा प्रयत्न प्रवीणचा यशस्वी ठरलेला आहे. स्लोवर वन, थोडीशी गती कमी केली होती, लेंथ ठेवली होती चेंडूला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. थ्रो, काय थ्रो आहे, वा, खुश केले या थ्रोने. विकेट किपरच्या अगदी जवळ, म्हणजे त्याला फार लांब जावं लागलं नाही आणि स्टंपच्या एकदम जवळ टाकलेला चेंडू. 2 धावा प्राप्त होतील. 29 वरती पोहोचेल जय बजरंग काटेकर. 3 षटकांचा खेळ संपला. 3 बाद 29, 12 चेंडू 37 धावा असं समीकरण आता पुढे राहिलेलं आहे. 3 षटकांमध्ये 29 पूर्ण झाल्यात, 12 चेंडूमध्ये 37 धावा बनवायच्यात. ऋतिक आणि विपुल ही जोडी मैदानामध्ये. चंद्राचं विलोभनीय दृश्य. ड्रिंक्स पाहिजे असेल तर थांबा, ओव्हर होऊ द्या आता चौथं षटक संपल्यानंतर पटकन जा आतमध्ये. ऑल सेट एक राऊंड मध्ये. 12 चेंडू 37 ची गरज आहे आणि फलंदाज मैदानामध्ये दाखल. 20वा रिसॉर्ट एंड कडून पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात होणार आहे. विपुल स्ट्राईक एंड वरती, ऋतिक नॉन स्ट्राईक एंड वर. 12 धावा ऋतिकनं काढलेल्या आहेत. विपुलला अजून सूर गवसलेला नाहीये. 1 धाव काढून त्यानं खातं खोललेलं आहे. स्लोवर वन चेंडू आणि समोर टाकला होता, निर्धाव. विपुल स्ट्राईक एंड वरती. आज एक सिद्ध करण्याची संधी आहे विपुलकडे, कारण अशा ज्या संधी असतात ना त्या तुम्हाला लवकर प्रसिद्ध करतात. लवकर तुम्ही ओळीनं 4 शतकं 5 शतकं ठोकली तर तुम्हाला तेवढं तुम्ही लगेच प्रसिद्ध होणार नाही. पण अशा म्हणजे राहुल द्रविडला ज्यावेळेस त्याची पूर्ण कारकीर्द उभी राहिली त्यावेळेस लोक द वॉल म्हणायला लागली किंवा मग एक त्याचं एक वलय तयार झालं. पण काही खेळाडू असे असतात की येतात पटकन शॉर्ट इनिंग खेळतात आणि प्रसिद्ध होऊन जातात. ऋषिकेश कानिटकर आपण बघितलं असेल, 1 चौकार 2 बॉल 3 मध्ये ठोकला, प्रचंड प्रसिद्धी मिळाली. रिंकू सिंगनं मागच्या IPL मध्ये 28 धावा फटकावल्या, 5 षटकार लागोपाठ मारले, प्रचंड प्रसिद्धी मिळाली. तर या प्रसिद्धीचा झोत तुम्हाला ज्यावेळेस कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही खेळताय त्यावरती लवकर मिळू शकतो. आणि या कॅच ड्रॉप होणार आहे तिथे, जीवदान प्राप्त होते. 2 धावा जरूर मिळतील. यावेळेस ऋतिकला या धावा आहेत. 32 वरती 3. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. साईच्या हातामध्ये चेंडू आहे, अजूनही मोठा फटका नाही. मागचे बरेचसे चेंडू आपण पाहिले, जवळपास 6 चेंडू, मागचे 6 चेंडू मध्ये बाउंड्री आली नाही. त्याच्या अगोदर एक बाउंड्री आली होती, पण त्याच्या अगोदर परत आपण मागे गेलो ना तरी 4 चेंडू परत बाउंड्री नाही आहे. म्हणजे मागच्या 11 चेंडूंमध्ये फक्त 1 चौकार आहे. तर या गोष्टी कुठेतरी टीमला अडचणीत आणतात, कारण मोठ्या फटक्यांशिवाय 66 धावांचा पाठलाग होणं शक्य नाहीये. या फटका खेळायचा होता, पुन्हा एकदा कनेक्शन नाही. लॉंग ऑफ कडे चेंडू आहे, 1च धाव मिळू शकते. आणि हळूहळू आता आपलं बस्तान बसवण्याचं काम इथे सुरू झालेलं आहे आदर्श 11 धानेवली संघाचं. मजबूत इकडे ते पोहोचतायत. साईचं षटक अप्रतिम, अत्यंत प्रभावी. फक्त 4 धावा आतापर्यंत दाखल झाल्या स्कोर कार्ड वरती. 33 वरती 3. चौथ्या षटकामध्ये अजय बजरंग काटेकर अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न आहे. पुन्हा टायमिंग नाहीये, कनेक्शन नाहीये, 1च धाव इथे येते आणि फलकावरती धावा 34 पोहोचतील. या षटकामधून फक्त 5 धावा, जिथे आवश्यकता होती 37 ची 12 चेंडू मध्ये, तिथे फक्त 5 आलेले आहेत 5 चेंडू मध्ये. त्यामुळे अपेक्षित वेग अजूनही
जय बजरंग खाटेकर संघ पकडू शकलेला नाहीये आणि त्यामुळंच या सामन्यामध्ये आता धानिवली संघ थोडासा वरचढ ठरायला लागलेला आहे. 32 धावा अजून पाहिजे. 7 चेंडू, मॅच स्टील ऑन. अजून सामना जरी संपलेला नसेल तरी देखील पकड मात्र मजबूत आहे आदर्श धानिवलीकडे. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता, पुन्हा कनेक्शन नाही आहे. आज मोठा फटका येत नाही फलंदाजांकडून, ज्याची नितांत गरज आहे. षटक संपलेलं आहे. 4 षटक्यांचा खेळ संपलेला आहे. खाटेकर संघ 35 वरती पोहोचले. 3 गडी बाद, तर विजयाचं समीकरण 6 चेंडू 31. धानिवलीच्या गोटामध्ये आता थोडासा गोंगाट सुरू झालेला आहे, आवाज यायला लागलेले आहेत. विजयाच्या दिशेने त्यांच्या संघाची वाटचाल सुरू आहे. 31 पाहिजे जिंकायला. 6 चेंडू 31. पाणी पाहिजे होतं. यस, नेरळगाव आयोजित वनमंत्री चषक 4, 5, 6, 7, 8 मार्च रोजी दिवस रात्र प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन होत झालेलं आहे. 2 लाख पहिलं बक्षीस आहे. 1,50,000ची 2 बक्षीस आहेत. मालिकावीर बाईक आहे आणि प्रेक्षणीय ठाणे रायगड सामना देखील तिथे आपल्याला बघायचं. 20,000 एंट्री आहे आणि जे संघ पहिले येणार आहेत अशा 32 संघांनाच वनमंत्री चषक मध्ये प्रवेश मिळणार आहे. आपण कुणाल दाते सर, निखिल ठाकूर, जयेश मात्र यांच्याशी संपर्क साधू शकता. बामनदेव झोटिंगदेव मैदान नेरुळ इथे ही स्पर्धा होणार आहे. खेळाडूंनी नोंद घ्या. शेवटचं षटक 6 चेंडू 31. यस, फटका निश्चित क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आहे. अजून एक फलंदाज बाद. ऋतिक 35 वरती 4था धक्का खाटेकर. पाच चेंडू शिल्लक आहेत आणि आता 31 धावा. षटकार पाहिजेत प्रत्येक बॉल वरती इथून पुढे. जीतू मैदानामध्ये दाखल झालेल्या मंगेशला पहिल्या चेंडूवरती यश मिळालेलं आहे. मंगेश हा तिसरा गोलंदाज आहे की ज्यानं पहिल्या बॉलवरती यश मिळालेलं आहे. साईला पहिल्या बॉलवरती यश मिळालं नाही, पण त्याने धावा फक्त 6 खर्च केलेल्या आहेत. तोही उपयुक्त ठरलेला आहे. उजव्याच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा लेंथ बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे एकच धाव येऊ शकते. कुठलाही लिफ्ट करायला संधी दिली नाहीये, हात खोलायला संधी दिली नाही फलंदाजांना. अत्यंत शिस्तबद्ध, अत्यंत अचूक टप्प्यावरती सलग 5 षटकं गोलंदाजी करणं निश्चित अवघड काम आहे, पण आदर्श दानिवलीच्या गोलंदाजांनी ते काम यशस्वी केलेलं आहे. फुल टॉस बॉल, कव्हर, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे कॅच सुटेल. जीवदान मिळणार आहे, पण संघ आता धोक्याच्या पातळीच्या बाहेर आहे. त्यामुळं असा कॅच सुटल्यानंतर मला वाटत नाही की फारसं काही क्षेत्ररक्षकाला फारसा त्रास होणार नाही. कोणी त्याच्याकडे जळजळीत निखारी टाकणार नाही. कोणी त्याच्या दृष्टीने एखादा सुद्धा शेरेबाजी करणार नाही. अन्यथा जर अशी क्रुझियल मॅच असेल आणि तर मग परिस्थिती वेगळी असते. मग शिवांची वाखोली पडते, लाखोली पडते. यस, फटका खेळला स्क्वेअर लेगला. तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. मागच्या 2 चेंडूमध्ये क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी डिलाई बघायला मिळालेली आहे आणि इथे टोल्याचंग फटका, हवाई फायर. खूप उशिरानं का होईना एक षटकार आलेला आहे. शेवटचा चेंडू आता असेल या डावातला आणि विजय खूप लांब. 19 धावा अजून पाहिजेत. सेमीफायनल, पहिली सेमीफायनल मुरबाड
ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत फायनलिस्ट, पहिला फायनलिस्ट असेल धडाकेबाज चषकचा आदर्श 11 दानिवली. अभिनंदन आदर्श टीम, आदर्श 11 थाटामध्ये झोकामध्ये त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. विजयी संघाचं मनापासून अभिनंदन आणि खाटेघर संघाला देखील पुढच्या स्पर्धांसाठी भरपूर शुभेच्छा. चांगली लढत दिली. तर एन्जॉय सेलिब्रेशन मैदानामध्ये सुरू आहे. आदर्श धानिवली संघाचं फायनलमध्ये त्यांना जागा मिळालेली आहे. आनंद ओसंडून वाहतोय. तर धानिवली